नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा आणि सर्वात धक्कादायक होतोय राजकीय भूकंप. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार अजितदादांच्या संपर्कात बड्या नेत्याने केला दावा, तर शरद पवारांसह काँग्रेससाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याने आपले पुढील भवितव्य काय असेल याची काळजी विरोधी पक्षातल्या आमदारांना लागून राहिली आहे. त्याच विवंचनेतून ते कमालीचे अस्वस्थ झाले आहे. आमच्याशी व्यक्तिगत संबंध असलेले काँग्रेस आणि शरद पवार गटातील अनेक आमदार आम्हाला संपर्क करत आहेत. लवकरच ते आमच्याकडे येतील असा दावा अजित पवार गटाचे मावळते विधिमंडळ गटनेते अनिल पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून 24 तासही उलटले नाही, तोच महाराष्ट्रात पुन्हा एकदा एका नवीन राजकीय भूकंपाचे संकेत अनिल पाटील यांनी दिल्याने सामान्य जनतेला फोडाफोडीचे राजकारण अजूनही पाहायला मिळणार असल्याचं चित्र दिसतंय. नेहमीप्रमाणे मतदारसंघाचा विकास आणि निधीचे कारण पुढे करत संबंधित आमदार पलटी मारू शकतात असे थेट संकेत अनिल पाटील यांनी दिले आहेत. त्यांनी मीडियाशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये उपरोक्त दावा केला आहे. तर आमदार अस्वस्थ असून आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. लवकरच त्यांच्याबाबत आम्ही सुद्धा निर्णय घेऊ असं अनिल पाटील म्हणाले. तर पुढे अनिल पाटील बोलताना म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातील काही लोकांशी आमचे जवळचे संबंध असल्याने सत्ता गटात येण्यासाठी ते इच्छुक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे काही लोक आमच्या संपर्कात असून पुढील काही दिवसात त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील असं अनिल पाटील म्हणाले. तर शरदचंद्र पवार पक्षाचेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेससहित काँग्रेसचेही काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले. केवळ शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचेच नव्हे तर काँग्रेस पक्षातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असं आवर्जून अनिल पाटील यांनी सांगितलं आहे. शेवटी लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदारसंघाचा विकास करायचा असतो. सत्तेसोबत जाणे हे कोणालाही बरे वाटते. शपथविधीची प्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात संबंधित आमदार निर्णय घेऊ शकतात. 5 ते 6 आमदार आमच्याकडे येऊ शकतात असं अनिल पाटील यांनी सांगितलं आहे. तर काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन 24 तासही झाले नाहीत, लगेच त्या आमदारांना अस्वस्थ व्हायला झाले काय असं विचारले असता सत्तेचे समीकरण कोणालाही प्रिय असते. आम्ही आग्रह करायला कोणाकडे जाणार नाही, पण पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेऊन जर जनतेच्या दारात जायचे असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. दारुण पराभवानंतर आपले भवितव्य काय असेल याची काळजी आमदारांना आहे असं ते म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 5 आमदार आणि काँग्रेस पार्टीचे अनेक आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुद्धा अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अनिल पाटील म्हणाले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गटाला एवढं स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा अजित पवार गट आणि भाजप फोडाफोडीचं राजकारण पुन्हा करतंय का? आणि हे राजकारण आपणास योग्य वाटतंय का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.